नमस्कार. माझा करिअर गाईड फाउंडेशन लातूर आणि शारदा फाउंडेशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त अर्थात आज दिनांक 14 एप्रिल 2022 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षण क्रांती या विषयावर आयोजित वेबिनार मध्ये मी विधी पळसापुरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. जसं की आपणास ठाऊक आहेच, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व हे अनेकाविध पैलूंनी व्यापलेलं आहे. आपल्या व्यापक चिंतनातून त्यांनी समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विधिशास्त्र, धर्मशास्त्र आणि इतिहास या विषयांमध्ये विपुल प्रमाणात तर्कशुद्ध मांडणी केली आहे. शिक्षण, कला, साहित्य, क्रीडा या क्षेत्रातील त्यांच्या कृतीयुक्त व्यासंग दैदिप्यमान म्हणून अधोरेखित आहे. त्यांच्या व्यासंगातील एक पैलू अनेक अनुकरणीय आणि पथदर्शक असाच आहे. भारतीय शिक्षणाच्या परिप्रेक्ष्यात बाबासाहेबांनी शिक्षण क्षेत्रात मानवतावादी मूल्ये वर्धित करण्यासाठी अविश्रांत मेहनत घेतलेली आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो ते प्राशील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, या सुभाषितातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण प्रतिविचार स्पष्ट होतात. याच विचारांना पुन्हा एकदा उजाळा देण्याकरिता आणि त्यास आणखी व्यापकरित्या जाणून घेण्याकरिता आजच्या वेबिनारचे आयोजन आपण इथे केले आहे. आणि आज आम्हास प्रमुख व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत प्राध्यापक डॉक्टर दुष्यंत मनोहर कटारे, ज्येष्ठ साहित्यिक, प्राध्यापक कैलासवासी व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव, लातूर. सर, सर्वप्रथम आपले खूप खूप स्वागत. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. आणि आपल्या संबोधनापूर्वी मी आपला परिचय प्रेक्षकांना देऊ इच्छिते. डॉक्टर दुष्यंत मनोहर कटारे हे सध्या कैलासवासी व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव, तालुका जिल्हा लातूर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांचं साहित्य क्षेत्रातील योगदान वर्णनीय आहे. त्यांची साहित्य संपदा अर्थात संत चोखामेळा आणि संत कर्ममेळा यांच्या अभंगातील दलित जाणीवा, वेदनांचे रुदन, युगप्रवर्तक क्रांतिबा, क्रांतिगर्भाची शाहिरी, महामानवाचा महाग्रंथ, लोकराजा राजश्री अशा अनेक साहित्यिक क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्याचबरोबर संशोधन क्षेत्रामध्ये देखील संत चोखामेळा, संत कर्ममेळा व संत सोयराबाई यांच्या अभंगातून व्यक्त झालेली दलित जाणीव हा अभ्यास त्यांनी आमच्या पुढे आणलेला आहे. आणि अनेक पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. त्यातले काही निवडक मी आपल्या पुढे नमूद करू इच्छिते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी लातूर राज्यस्तरीय वैचारिक लेखन पुरस्कार, परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग जिल्हा उस्मानाबाद राज्यस्तरीय परिवर्तन पुरस्कार, महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र राज्यस्तरीय साहित्य रत्न नागरी पुरस्कार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार 2018, संत नामदेव पुरस्कार हिंगोली 2019, क्रांतिबा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2020 अशा अनेक पुरस्कारांनी सरांना गौरवान्वित करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर सर 50 पेक्षा अधिक शोध निबंध सरांचे प्रकाशित आहेत. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनेक परिसंवादात त्यांचा सहभाग व शोध निबंध वाचन त्यांचं झालेलं आहे. आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या दैनिकातून प्रासंगिक लेखन ते करत असतात आणि आपण त्यांना वाचत असतो. सर, आपलं पुन्हा एकदा मी खूप खूप स्वागत करते आणि आपल्या संबोधनासाठी आपल्याला विनंती करते. प्राध्यापक डॉक्टर दुष्यंत कटारे सर. धन्यवाद विधीताई. शारदा फाउंडेशन लातूर आणि माझा करिअर गाईड फाउंडेशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीच्या निमित्ताने हे आज व्याख्यान आयोजित केले गेलेले आहे. या व्याख्यान समारंभाचे मुख्य संयोजक ज्यांनी आत्ताच अतिशय सुंदर परंतु संक्षिप्त स्वरूपामध्ये एखाद्या साहित्यिकालाही एवढं म्हणजे वस्तुनिष्ठ पद्धतीने एखाद्या लेखकाचा वक्त्याचा परिचय करून देता येणार नाही इतका चांगला विधीताईंनी परिचय करून दिल्या. त्या कुमारी विधी पळसापुरे मॅडम
दुसरे आमचे मित्र ज्यांच्या संकल्पनेतून या व्याख्यानमालेची या ठिकाणी या आजच्या व्याख्यानाची संकल्पना ज्यांच्या सुपीक डोक्यातून या ठिकाणी साकारली ते मयूर भैया बनसोडे. खर तर खूप चांगला विषय या ठिकाणी आज या लोकांनी या तरुण माझ्या मित्रांनी या ठिकाणी ठेवला गेलेला आहे असं मला वाटतं. खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण क्रांतीकडे पाहताना तर एकूणच आपण जर या विषयाचा जर प्रारंभ बघितला तर चारवाक, बुद्ध, क्रांतिबा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही जशी एका बाजूला शिक्षण क्षेत्रातली, परिवर्तनाच्या क्षेत्रातली आणि या देशामध्ये क्रांती घडली पाहिजे या अनुषंगानं काम करणारी जशी एक महापुरुषांची यादी आहे तशीच इकडं मुक्ता साळवे असतील, ताराबाई शिंदे असतील किंवा अलीकडच्या काळामधील अनेक म्हणजे परिवर्तनवादी सावित्रीबाई फुले असतील, माता रमाई असेल, या सगळ्यांचा उल्लेख या ठिकाणी करता येईल. आणि हा विचार करताना ही जी एक महत्वाची या देशामध्ये सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कॉन्ट्रीब्युशन करणारी सगळी आपली प्रेरणास्थानं झालेली आहेत. या सगळ्यांनी एकाच गोष्टीवर अतिशय आपल्या सगळ्या क्रांत्या आणि आपले सगळे लढे उभे केलेले आहेत आणि ते आहे शिक्षण. सामाजिक अभियांत्रिकीचे हत्यार म्हणून शिक्षणाचा पाठपुरावा करणारी ही सगळी मंडळी, सामाजिक अभिसरणाचं जे काही महत्वाचं सूत्र असेल, सामाजिक अभिसरणाची जी काही प्रक्रिया असेल ती प्रक्रिया शिक्षणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. हा महत्वाचा धागा, हे महत्वाचं सूत्र या ठिकाणी या चळवळीचं राहिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब माझ्या निरक्षर जनतेला जागे करण्यासाठी जर कशाची गरज असेल तर ते शिक्षण आहे. म्हणून महात्मा फुलेंनी अविद्या म्हणजे ज्याला शिक्षण नाही, ज्याच्याकडे विद्या नाही, तो या व्यवस्थेच्या बाहेर फेकला जाईल. म्हणून संत गाडगे बाबांनी सुद्धा सांगितलं की आपल्या बायकोला कमी किमतीचं पातळ घ्या. त्यांचा शब्द लक्षात घ्या, कमी किमतीचं पातळ घ्या, याचा अर्थ साडी घ्या, हातावर जेवणाचं ताट विका, परंतु पोरांना शिकवा. संत गाडगे बाबा म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बापाले बुद्धी सुचली आणि त्यांनी बाल भिवाला शाळेमध्ये घातलं. त्यांनी खूप मोठं काम केलं. म्हणजे हे कशामुळं घडलं? शिक्षणामुळे घडलं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या निरक्षर जनतेला शिक्षणाविषयीची जाणीव जागृती झाली ती करून दिली पाहिजे. आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिकला तरच
तुम्ही आत्मसन्मानाने जगू शकाल. शिकलात तरच तुम्हाला आत्मसन्मानाने जगता येईल. तुमच्यातील गुलामगिरी जर नष्ट करायची असेल तर त्याच्यावर एकच जालीम उपाय, तो म्हणजे शिक्षण. खरं तर मी शिक्षण या शब्दाच्या पुढे जी क्रांती शब्द लावलाय, हा शब्द अगदी जाणीवपूर्वक लावलाय, लक्षात. कारण या जगामध्ये तुम्हाला क्रांती करायची असेल तर ती क्रांती शिक्षणाशिवाय होऊ शकत नाही. आणि म्हणून क्रांती या शब्दाला अतिशय महत्वाचं स्थान आहे. आणि म्हणून ज्याच्याकडे शिक्षण नाही, ज्या समाजामध्ये शिक्षण नाही, ज्या समाजामध्ये शिक्षण क्रांती झाली नाही, तो समाज आपलं आत्मसन्मानाचं जगणं हरवून गेलाय, हरपून गेलाय. तो आत्मसन्मानापासून प्रचंड दूर आहे. आणि आत्मसन्मान ही जगातील सगळ्यात मोठी गोष्ट आहे, लक्षात घ्या. आणि हा आत्मसन्मान मिळण्याचं साधन तुम्हाला गुलामीच्या विरोधात लढण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आत्मसन्मान असेल तरच मिळतं. तुमच्याकडे शिक्षणाची जाणीव जागृती जर असेल तरच तुम्हाला या ठिकाणी गुलामीच्या विरोधात लढण्याची ताकद मिळते. म्हणूनच गुलामाला त्याच्या गुलामाची जाणीव करून द्या, हे जे बाबासाहेब म्हणतात. ही जाणीव कधी होणार आहे? तुम्हाला एखादा माणूस गुलाम म्हणून राबवत आहे, ही जाणीव कधी होणार आहे? तुमच्याकडे हे हत्यार असेल तरच. कारण तुम्ही प्रचंड लढवय्या कुटुंबातील आहे, तुम्ही प्रचंड लढवय्या अशा कुळात जन्माला आलेले आहात. आणि म्हणून बाबासाहेबांचं शैक्षणिक तत्वज्ञान पाहताना डोके, हृदय आणि हात यांना कार्यप्रवण करणारं, याच्यामध्ये सतेज, याच्यामध्ये तेज निर्माण करणारं जर काय असेल तर ते शिक्षण. जगामध्ये असंख्य प्राणी आहेत, लक्षात घ्या. परंतु विचार करणारा प्राणी म्हणून आपण माणसाकडे पाहतो. आणि या माणसाचे हे 3 जे घटक आहेत, तुमचं हृदय आहे, तुमचे डोके आहे आणि तुमचे हात आहे, याला कार्यप्रवण करण्याचं काम शिक्षण करतं. यातिहीनतेचा, पशुतुल्य जीवनाचा जर अंतिम बिंदू काय असेल तर तो शिक्षण आहे. आणि म्हणून 14 एप्रिल हा दिवस आपण आज साजरा करत आहोत. 14 एप्रिल म्हणजे तुमच्या माझ्या जीवनाचा प्रारंभ बिंदू आहे. इथून सुरुवात झाली आहे. आणि ज्याच्याकडे शिक्षण नाही, जो गुलाम म्हणून राहतो, त्याचा जर आपण विचार केला, त्याच्या जीवनामध्ये प्रकाश पेरणारा हा दिवस आहे. आणि म्हणून आपण आज त्यांची जयंती. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तुम्हाला स्वतःचं हित साधायचं असेल, स्वतःची प्रगती करायची असेल, तुम्ही स्वतः कोणतरी आहात हे सांगायचं असेल तर तुम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. सर्व प्रकारच्या विषमता दूर करण्यासाठी सामाजिक लोकशाही प्राप्त करण्यासाठीचा राजमार्ग, एकमेव राजमार्ग म्हणजे शिक्षण. आणि शिक्षणाचा हेतू बाबासाहेब सांगतात नैतिकीकरण आणि सामाजिकीकरण. ज्याच्याकडे शिक्षण आहे तो नैतिकतेवरच जीवन जगतो. तो सामाजिकरणाच्या अभिसरणामध्ये सक्रिय असतोच. कारण शिक्षण या शब्दाचा अर्थच आहे डोळसपणा, जागृती, प्रगती. या जगातल्या सगळ्या क्रांत्या, या जगातल्या सगळ्या परिवर्तनाच्या वाटा, या जगातल्या सगळ्या बदलाच्या वाटा त्या शिक्षणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. सभ्यता आणि संस्कृती हे जर माणसाच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसत असतील किंवा ठसठसीतपणे जाणवत असतील तर तो शिक्षित आहे हे लक्षात घ्या. आणि म्हणून शिक्षणाचा पाया घालण्याचं काम बाबासाहेब आंबेडकर करतात. त्यांचा आग्रह होता
जात प्रथेच्या तटबंद्या तुम्हाला तोडायच्या असतील तर उघड उघड तुम्ही या व्यवस्थेवर हल्ला केला पाहिजे. आणि हा हल्ला करण्यासाठी तुमच्याकडे शिक्षण असायला हवं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शब्द आहे, माझा शब्द नाही. पोट भरण्यासाठी जगू नका. डुकरासारखे पोट भरण्यासाठी जगू नका. कारण जनावर पशु कसंही पोट जगतो. पोट भरणं हा निसर्गाने म्हणजे प्रत्येकाचा तो निसर्ग नियम आहे. परंतु स्वाभिमानानं पोट भरणं हे किती महत्वाचं आहे. या अनुषंगानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे वाक्य कदाचित उच्चारलेलं असावं. सांस्कृतिक विकासासाठी मानवी प्राणी म्हणून तुम्ही जगा, त्यासाठी अनेक साधनांचा वापर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात. कारण 1924 साली जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना करतात तेव्हा त्याची ध्येय धोरण ठरवताना बाबासाहेब सांगतात, एकूण बाबासाहेबांनी सार्वजनिक जीवनामध्ये प्रवेश केल्यापासून ते 1956 पर्यंत ज्या ज्या काही आघाड्यावर बाबासाहेब या ठिकाणी जगतात, या ठिकाणी लढतात, त्या प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व हे उच्च शिक्षित म्हणूनच या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळालेलं आहे. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना करतात आणि त्याचं ध्येय धोरण डिक्लेअर करताना म्हणतात की शिक्षण प्रसार हे आमचं ध्येय आहे. आणि त्यासाठी त्यांनी वसतिगृहाची निर्मिती केली. वसतिगृह म्हणजे वसतिगृह सुरुवातीला, कारण शाळा आहेत काही ठिकाणी, परंतु शिकायला आलेल्या पोरांची अडचण होते. वाचनालये, समाज केंद्रे, वर्ग अभ्यास मंडळे याची स्थापना बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून करतात. औद्योगिक आणि कृषी शाळा या ठिकाणी बाबासाहेब सुरू करतात. आर्थिक स्थिती यावर, कारण बाबासाहेबांच्या एकूण सगळ्या पदव्या जर आपण बघितल्या तर त्या कृषी आणि आर्थिकशी अगदी जवळचा संबंध करणार आहेत. कारण दलितांचे कैवारी आपण अगोदर बाबासाहेबांना म्हणताना बाबासाहेबांनी पहिलं काम हे दलितावर केलेलं नाही. मुंबईच्या विधिमंडळावर पहिला शेतकऱ्यांचा मोर्चा घेऊन जाणारे बाबासाहेब आहेत, लक्षात घ्या. आणि म्हणून बाबासाहेब हे नंतर दलिताकडे येतात. अगोदर बाबासाहेब आंबेडकर वृत्तपत्र सुरू करतात, मूकनायक अगोदर सुरू करतात आणि नंतर राजकारणात जातात. अगोदर कृषी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढतात. छोटे छोटे म्हणजे जमिनीचे जे भाग आहेत याच्यातून निर्माण होणारे कौटुंबिक जे कलह आहेत याच्यावर बाबासाहेब, म्हणजे विधिमंडळावर पहिला मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढला. शेतकऱ्यांचा मोर्चा या बाबासाहेब आंबेडकरांनी काढलाय. आणि म्हणून कृषी शाळा सुरू करण्याचा आग्रह बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून करतात. तुम्हाला खरे तर अनेक संदर्भ या ठिकाणी मी आजच्या याच्यामध्ये देणार आहे. किती वेळ बोलायचे मला वाटत नाही, परंतु 1925 साली दलित वर्गासाठी ते हायस्कूल निर्माण करतात. सोलापूर हे खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बऱ्याच वेळा सोलापूरला बाबासाहेब आलेले आहेत. सोलापूरला बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणीची स्थापना केल्याच्या नंतर एक वसतिगृह सुरू केलंय. आणि त्या वसतिगृहामध्ये पोरांना कपडे, लेखन साहित्य, भोजनाची सोय निर्माण केली. आणि एवढं करून थांबले नाही तर सोलापूर नगर परिषदेला, नगरपालिकेला सांगून त्यांच्याकडून या वसतिगृहाला अनुदान घेतले. ही बाबासाहेबांची शैक्षणिक क्रांती लक्षात घ्या. जाण्यापेक्षा आणि बाबासाहेबांनी त्यांना स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून सोलापूरच्या नगरपालिकेच्या माध्यमातून आर्थिक मदत
या वसतिगृहाला त्यांनी घेतली आणि ग्रामीण भागातून कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची, अस्पृश्य समाजातली, खरं तर अगदी बोटावर मोजण्या एवढी पोरं शहरामध्ये शिकायला येत होती. त्यांच्या राहण्याची, भोजनाची, त्यांच्या शैक्षणिक साहित्याची सोय बाबासाहेबांनी त्या ठिकाणी केली. जीवाप्पा सुभा आयडोळे नावाचे एक ग्रस्त होते. हे त्या वसतिगृहाचा सगळा कारभार बघायचे. त्यांच्यासोबत अस्पृश्य जातीचे सुद्धा एक सदस्य व्यवस्थापन करण्यासाठी काम करायचे. ज्ञान, विद्या, समाजसेवेबद्दलचे प्रेम या विद्यार्थ्यामध्ये निर्माण झाले पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी अनेक संस्था सुरू केल्या. सरस्वती विलास बहिष्कृत हितकारणी सभा म्हणजे बाबासाहेबांच्या अगदी प्रारंभीचं हे त्यांचं महत्वाचं एक युनिट होतं. याच माध्यमातून सरस्वती विलास हे मासिक त्यांनी त्या काळामध्ये चालवलं होतं. मुंबईमध्ये मोफत वाचनालय. तर ही सगळं मी जे सांगत असलो, आपण जर हे सगळं सहज ऐकत असलो तरी तुम्हाला त्या काळामध्ये असणाऱ्या त्या सगळ्या गोष्टी, त्या सगळी संकट जर आपण पाहिली तर ही साधी गोष्ट नव्हती. कारण ज्या काळामध्ये बाबासाहेब काम करतायत त्या काळामध्ये एकूण या व्यवस्थेमध्ये जे एक उच्चवर्णीयाचं वर्चस्व आहे, शिक्षण हे ब्राह्मणांच्या जाणव्याला लावलेली शिक्षणाची चाबी ब्राह्मणांच्या जाणव्याला बांधलेली आहे. आणि त्या काळामध्ये बाबासाहेब ही क्रांती करतायत. मुंबईमध्ये वाचनालय काढलंय, महार हॉकी क्लब काढलाय. आणि म्हणून कारण माझा या शाळेमध्ये येणारा, या वाचनालयामध्ये येणारा, या वसतिगृहात येणारा जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी क्लब मध्ये आला पाहिजे, तो विद्यार्थी वाचनालयामध्ये आला पाहिजे, तो व्यसनी झाला नाही पाहिजे, तो जुगारी झाला नाही पाहिजे. करमणुकीच्या म्हणजे खेड्यातून आलेलं पोरग शहरामध्ये ते जर करमणुकीमध्ये आणि मनोरंजनामध्ये वाहून गेलं तर ते पोरग त्याच्या बापाच्या हाताला लागणार नाही. म्हणून त्याच्यासाठी महार हॉकी क्लब बाबासाहेबांनी स्थापन केलाय. आणि याच सगळ्या व्यवस्थेतून बाबासाहेबांनी निरीक्षण किती बारीक आहे बघा. प्राथमिक शिक्षण मग सक्तीचं करण्यासाठी बाबासाहेबांनी ठराव मांडलेला आहे. शिक्षण निम्न स्तरातील लोकांच्या आवाक्यामध्ये असलं पाहिजे. आज जर बाबासाहेबांच्या शिक्षण क्रांतीची प्रासंगिकता पाहिली तर 60,000 रुपये शाळेची फीस आणि त्याच्याच अर्धी 30,000 रुपये त्याच्या स्कूल बसची फीस आणि त्यानं दप्तर वगैरे काहीच आणायचं नाही, हे सगळं शाळेत भेटेल. हा सगळा खरं तर बाबासाहेबांनी किती मस्त सांगितलेलं होतं की शिक्षण हे निम्न स्तरातील म्हणजे मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात असलं पाहिजे. यासाठी बाबासाहेबांनी झटत होते. काय बाबासाहेबांचं म्हणजे निरीक्षण समाजाविषयी असेल बघा. बाबासाहेब म्हणाले तुम्ही तिथं शिक्षकांची नेमणूक करताना कुणाची नेमणूक केली पाहिजे? तुम्ही उच्चवर्गीय समाजातील शिक्षकाची नेमणूक करू नका. कारण त्यानं जे अनुभवलंय, त्याने जे जगलंय, त्याने जे भोगलंय हे आजच्या विद्यार्थ्यांना सांगताना आजच्या विद्यार्थ्याच्या परिस्थितीशी समरस असणारा म्हणजे मध्यमवर्गीय शिक्षक नेमा. कारण सामाजिक जी नाळ आहे ही नाळ जोडणारा शिक्षक असला पाहिजे. आणि म्हणून 1928 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पुढचं काम या ठिकाणी सुरू केले, दलित शिक्षण संस्थेची स्थापना केली. द डिफरन्स क्लासेस एज्युकेशन सोसायटी आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. खूप चांगलं काम बाबासाहेबांनी केले. लक्षात घ्या, शिक्षणाच्या क्षेत्रामधलं हे जे बेस आहेत बाबासाहेबांच्या चळवळीचे, भावनिक होऊन अनेक विषय आपल्याला मांडता येतील. परंतु आजच्या सगळ्या आमच्या शिक्षण संस्था चालकांनी, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विद्वज्जनांनी
एक आदर्श म्हणून बाबासाहेबांना स्वीकारायला हरकत नाही. लक्षात घ्या, डिफरन्स क्लास एज्युकेशन सोसायटी जी आहे, या शिक्षण संस्थेला ची स्थापना केल्यानंतर मुंबई सरकारला, मुंबई शासनाला त्यांनी सांगितलं या संस्थेला मदत करा. आणि बाबासाहेबांचं त्या काळामध्ये लोक ऐकत होती. या योजनेला, या संस्थेला मंजुरी शासनाने दिली होती. राज्यपालांनी त्यांच्या या संस्थेला मान्यता दिलेली होती. 9,000ची तरतूद यासाठी केली होती. तर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वतंत्र विचार आपणाला उच्च शिक्षणाच्या संदर्भातील या ठिकाणी सांगता येईल. उच्च शिक्षणासाठी सुद्धा बाबासाहेबांनी प्रचंड तरतुदी करून ठेवलेल्या आहेत, प्रचंड मार्गदर्शन केलेले. लक्षात घ्या, कारण उच्च शिक्षणातील ज्या सगळ्या योजना आहेत या समानतेवर झाल्या पाहिजेत. इथं कसल्याही प्रकारचा भेदभाव झाला नाही पाहिजे. विद्यापीठाची निर्मितीच समान तत्वावर करा असा बाबासाहेबांचा आग्रह होता. कोणती विद्यापीठं झाली पाहिजे? अध्यापक विद्यापीठ, अध्यापन विद्यापीठं झाली पाहिजेत. बाबासाहेबांनी खूप चांगलं सांगितलं, हे लक्षात घ्या. आणि विद्यापीठामध्ये अध्ययन, अध्यापन आणि संशोधनावर चर्चा झाली पाहिजे. बाबासाहेबांची शिक्षण क्रांती खऱ्या अर्थानं KG to PG म्हणजे प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत प्रत्येक ठिकाणी आजही तितकेच लागू झाली आहे. लक्षात घ्या, बाबासाहेबांनी खूप मोठी जबाबदारी तुमच्यावर आणि माझ्यावर सोपवलेली आहे. शिक्षणाचे नियंत्रण निसंशयपणे जर कुणी करायचं असेल तर ते सुशिक्षित वर्गाने केलं पाहिजे. बाबासाहेब, ती तुमची जबाबदारी आहे, परंतु ते तसं होताना दिसत नाही. आणि म्हणूनच पढे लिखे लोगों ने मुझे धोखा दिया, त्याच्या अनुषंगानं ते खूप मोठा विषय आहे. त्यांनी ते लोक म्हणजे तिकडे विलायतेला पाठवले, ते आले, तो विषय या ठिकाणी नाही. परंतु आज हे वाक्य लागू पडत नाही. अनेक शिकलेली माणसं आता समाजाच्या या अभिसरणाच्या प्रक्रियेमध्ये आहेत. आणि म्हणून हे सगळं निसंशयपणे शिक्षणाचं नियंत्रण करण्याची जबाबदारी ही सुशिक्षित वर्गाने उचलली पाहिजे असे बाबासाहेब म्हणतात. आणि विद्यापीठाचा मुख्य हेतू शिक्षण हे जनतेच्या तर किती कसलं सांगितलंय बघा, ते कधी होईल तर हे बाबासाहेबांनी सांगितलेलं. बाबासाहेब स्वप्न बघत नव्हते, परंतु वास्तव बोलत होते. बाबासाहेबांनी सांगितलं होतं विद्यापीठाचं शिक्षण हे या देशातील प्रत्येक वाडी वस्ती आणि झोपडीच्या दऱ्याखोड्यामधील वस्तीच्या दारापर्यंत गेलं पाहिजे. उच्च शिक्षणाविषयी बाबासाहेब काय म्हणतात? शिक्षण हे दारापर्यंत गेलं पाहिजे. आणि विद्यापीठाचं जेव्हा आम्ही मूल्यमापन करू तेव्हा हे मूल्यमापन कसं झालं पाहिजे? तर हे मूल्यमापन बाबासाहेब सांगतात ज्ञानावर, ज्ञान संपादनेवर नाही. काय रोखठोक बोलतात बघा बाबासाहेब. कारण विद्यापीठाचा आज जर आपण या ठिकाणी मुख्य उद्देश पाहिला तर ज्ञान देणे, ज्ञानाचा प्रसार करणे हे आहे, परंतु बाबासाहेब ते सांगत नाहीत. बाबासाहेब सांगतात सामाजिक जपणूक करून जे विद्यापीठ शिक्षण देतं, समाज आणि ज्ञान, समाज आणि शिक्षण, समाज आणि ज्ञानाची केंद्रे यांचं एकत्रीकरण जिथं होते त्याच्यावरच विद्यापीठाचं मूल्यमापन झालं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी शिक्षणाच्या बाबतीतलं हे सगळं तुमच्या समोर ठेवलं. खरं तर अनुसूचित जातीमध्ये उच्च शिक्षणाचं प्रमाण वाढलं पाहिजे या बाबतीत बाबासाहेब आग्रही होते. खरं तर खूप म्हणजे विस्ताराने यावरती आपल्याला बोलता येईल, परंतु मी अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये कसल्याही प्रकारचा पाहलाळीपणा
कसल्याही प्रकारचं म्हणजे काल्पनिकता किंवा कसल्याही प्रकारची गोळा करून उदाहरणे देत नाही. बाबासाहेबांच्याच शिक्षणाचा सूत्र पकडून या ठिकाणी बोलतो आहे. 8 जुलै 1945 बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि 20 जून 1946 सिद्धार्थ कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाची स्थापना केली. आणि एक लक्षात घ्या, त्या काळामध्ये बाबासाहेबांनी सुरू केलेली ही महाविद्यालये ही भारतातील सिद्धार्थ कॉलेज जर पाहिलं तर अग्रगण्य होतं त्या काळात. कारण बाबासाहेब स्वतःच खऱ्या अर्थानं बुद्धिवान प्राध्यापक होते. कारण जेव्हा एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये बाबासाहेब शिकायला होते, प्राध्यापक म्हणून काम करायचे, तेव्हा तर आम्ही सांगताना त्यांना तिथं कसा छळ झाला, त्यांना तिथं कसं बाजूला ठेवलं, तिथं पाणी कसं, हेच आम्ही सांगत बसतो. परंतु जेव्हा एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये बाबासाहेब शिकवायला होते, त्यावेळेस अनेक जे विद्यार्थी बाबासाहेबांची टर उडवण्यासाठी, बाबासाहेबांची टिंगल उडवण्यासाठी एक महार जातीतला प्राध्यापक कसा बोलतो, त्याची शब्दपेठ कशी चुकते, त्याला उच्च शिक्षणातील या वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यापुढे कसं म्हणजे त्याला अभिव्यक्त होता येते का नाही, या सगळ्या नकारात्मक आणि त्यांच्या विरोधातल्या गोष्टी डोक्यामध्ये घेऊन त्या ठिकाणी तासाला बसत असत. परंतु जेव्हा बाबासाहेबांचे लेक्चर संपतील तेव्हा अनेक तरुण विद्यार्थी, अनेक त्या महाविद्यालयातील विद्यार्थी बाबासाहेबांचं लेक्चर संपून असं वाटायचं. प्रचंड ज्ञान म्हणजे अगदी ब्राह्मण कुलातील, अगदी सदाशिव पेठेतील ब्राह्मणांना लाजवेल, उच्चवर्णीय लोकांना लाजवेल अशी भाषा, शब्दफेक, विषयाचं चौफेर ज्ञान, प्रासंगिकतेच्या नुसार त्यांनी दिलेली उदाहरणं, जागतिक लेवलच्या शास्त्रज्ञांची, विद्वानांची, जागतिक लेवलच्या राजकीय विचारवंतांची उदाहरणं, आर्थिक क्षेत्रामध्ये, इथल्या कृषी क्षेत्रामध्ये, इथल्या जलनीतीमध्ये बाबासाहेब आंबेडकर जलतज्ञ आहेत, बाबासाहेब आंबेडकर कृषी तज्ञ आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकार आहेत. आणि या सगळ्याचा आवाका त्यांच्या डोक्यामध्ये असायचा, त्यांच्या लेक्चर्स मध्ये असायचा. आणि ही सगळे मुद्दे घेऊन डोक्यामधून घेऊन गेलेली विद्यार्थी बाबासाहेबांच्या पुढच्या लेक्चरची वाट बघत बसायचे. मला मी तुम्हाला सांगत होतो की जेव्हा पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली तेव्हा बाबासाहेब आंबेडकर या महाविद्यालयाला जागतिक दर्जावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते. म्हणून भारतातील हे एक अग्रगण्य असं महाविद्यालय होतं. कारण नुसतं शिक्षण नाही तर इथं सामाजिक जाणीवेचं शिक्षण या ठिकाणी दिलं जात होतं. बौद्धिक, सामाजिक आणि नैतिक लोकशाही निर्माण करण्याचे कारखाने म्हणजे बाबासाहेबांच्या शिक्षण संस्था होत्या, लक्षात घ्या. हे जर मुंबई मधलं आपण काम पाहिलं, कारण मराठवाड्यावर निजामाची राज्यसत्ता होती. बाबासाहेबांनी सगळ्यात जर म्हणजे विकासापासून दूर असलेला भाग कोणता आहे तर तो मराठवाडा आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर 1950 औरंगाबाद मध्ये मिलिंद कला महाविद्यालयाची स्थापना, विज्ञान महाविद्यालयाची स्थापना करतात. 1953 सिद्धार्थ वाणिज्य महाविद्यालय, अर्थशास्त्र महाविद्यालयाची स्थापना करतात. 1946 सिद्धार्थ पुन्हा मुंबईमध्ये विधी महाविद्यालयाची स्थापना करतात. या एकूण बाबासाहेबांच्या नागसेन परिसरामध्ये अनेक मोठमोठी माणसं
त्यांनी केलेल्या शिक्षण व्यवस्थेमुळे, त्यांनी केलेल्या शिक्षण क्रांतीमुळे आजही आमच्या विद्यार्थ्यांच्या मार्क मेमोवर वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पाहिलं तर त्यांना जगण्याची उभारी येते. पण बाबासाहेब आंबेडकर हे लोकशिक्षक आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण तज्ञ आहेत. आणि म्हणून त्यांच्या शिक्षण क्रांतीमध्ये केवळ शिक्षण नाही, शिकवणारा माणूस कसा असला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात प्राध्यापकाचं व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे. आपल्या विषयाची यथासांग तयारी तर प्राध्यापकांनी केली पाहिजे. मनोरंजन करून शिकवण्यावर बाबासाहेब आंबेडकर विरोध करत नव्हते, परंतु बाबासाहेब म्हणाले मनोरंजन करताना अचूकपणे, सुबोधपणे, संपूर्ण तयारीनिशी तुम्ही वर्गावर जा. तुमच्या ज्ञानामध्ये सखोलता असावी. वाचन, अभ्यास आणि मेहनत करण्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन खऱ्या अर्थानं तुम्ही केलं पाहिजे. विद्यार्थ्यांना ज्ञानाची आच लागली पाहिजे. या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी शिकलं पाहिजे असं म्हणतात. आणि म्हणून ज्ञान म्हणजे प्रकाश. आणि बुद्धांनी सांगितलेल्या पद्धतीने स्वयंप्रकाशित व्हा. बाबासाहेबांनी हाच धागा पकडला. किती वेळ बोलायचंय? मॅडम वेळ आहे ना आपल्याला? सर 5 मिनिटं. येस येस, ओके, थँक्यू मॅडम. वेळ जास्त घेत नाही मी तुमचा. आणि म्हणून बाबासाहेबांनी जी स्वीकारलेली माणसं आहेत या सगळ्या माणसांचा स्वयंप्रकाश त्या विश्वावर म्हणजे पसरलेला आहे. आणि त्या स्वयंप्रकाशातूनच हा शिक्षणाचा प्रकाश बाबासाहेबांनी या ठिकाणी एकूण विश्वावर पसरलेला लक्षात घ्या. ज्योतिराव फुले फक्त विचार मांडणारे पुस्तकी विचारवंत नव्हते, तर विचार जसे त्यांचे कृती करणारे तर ही सगळी बंडखोर माणसं आहेत लक्षात घ्या. प्रचंड बंडखोर त्यांनी बंडखोरी आपलं कार्य करताना या ठिकाणी केलेली आहे. पण जेव्हा मनुस्मृती का जाळली असे अनेक प्रश्न विचारले गेले तेव्हा अनेकांची उत्तरं अशी आहेत की जाळण्यासारखी होतीच. तर बाबासाहेबांचं किती म्हणजे शिक्षण क्षेत्रातलं पुस्तकातलं वेळ आहे बघा. एका बाजूला पुस्तकावर जीवापाड प्रेम करणारा हा माणूस आहे आणि दुसऱ्या बाजूला पुस्तक जाळणारा. म्हणजे किती कोणतं व्यक्तिमत्व स्वीकारावं. कारण तुम्ही कारण बुद्ध ही कारण सम्राट अशोकांची आपण परवा या ठिकाणी जयंती साजरी केली. बिंदुसार राजा म्हणजे सम्राट अशोकांचा त्यांच्याकडे जेव्हा राजसत्ता आली तेव्हा त्यांनी ग्रीक साम्राज्याला एक पत्र लिहिलं आणि सांगितलं अंजीर आणि द्राक्ष यांच्यापासून बनवलेलं मद्य आणि एक विद्वान आम्हाला आमच्या भारतामध्ये आमच्या राज्याकडे पाठवून द्या. ग्रीक म्हणजे परंपरा बाबासाहेब कोणती स्वीकारतात बघा. सम्राट अशोक, बुद्ध, महात्मा फुले 2 गोष्टींची मागणी ग्रीक राज्याला केली. आम्हाला मद्य पाठवा आणि एक विद्वान विकत घेऊन पाठवा. तेव्हा ग्रीक राज्यातून आलेलं उत्तर खूप महत्वाचं आहे लक्षात घ्या. मला खूप आनंद झाला म्हणतो ग्रीक राजा, तुम्ही आमच्याकडे अंजीर आणि द्राक्षापासून बनवलेलं मद्य मागवलं, मी ते लगेच पाठवायला तयार आहे, परंतु विद्वान विकण्याची प्रथा आमच्याकडे नाही. तसं बाबासाहेब आंबेडकर हे विद्वान होते. ही परंपरा बाबासाहेब आंबेडकर जपणारे होते. म्हणून नुसतं पुस्तकी महात्मा फुले नव्हते, कारण स्वतः पायी फिरून
स्वयंप्रकाशित होण्याचा संदेश तथागत देत होते. म्हणून बंडखोर असे क्रांतिबा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. म्हणूनच बाबासाहेबांनी त्यांच्या चळवळीचा वसा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अस्पृश्यता आणि जातीय हे ज्या दोन गोष्टी आहेत, या गोष्टीचा कॅन्सर इथल्या समाज व्यवस्थेला झालाय. आणि या कॅन्सरवरचं महत्वाचं जर जालिम औषध कोणतं असेल तर ते शिक्षण आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि म्हणूनच त्यांनी, मी सुरुवातीला जे तुम्हाला सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे जे आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षण क्रांतीचं सार आहे. अन्याय अत्याचाराच्या विरोधात संघर्ष करण्याचं, बंड करण्याचं सामर्थ्य तुम्हाला शिक्षणातून मिळतं. आणि म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे तिथं शिक्षण क्रांती करण्याचं काम या व्यवस्थेमध्ये या महापुरुषांनी केलं. आणि एकूण सगळ्या क्रांतीच्या या पुढच्या वाटा आहेत त्या पुढच्या वाट्या खुल्या झाल्या. जेव्हा प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात संधीची लाट येते तेव्हा तिचा योग्य प्रकारे उपयोग केला तर मनुष्याच्या आयुष्यामध्ये वैभव संपन्नता येते. आणि या वैभव संपन्नतेच्या साठी लागणार प्रमुख औषध जर असेल तर ते शिक्षण आहे. म्हणून आंबेडकरांनी दैव आणि धर्मभोळेपणा या प्रवृत्तीवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण जेव्हा विचार करू तेव्हा खऱ्या अर्थानं आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करताना मला वाटतं शिक्षण क्रांती ही बाबासाहेबांची मुळातून समजून घेतली पाहिजे. आज जर आपण बघितलं तर अनेक शाळा महाविद्यालयामधून दिलं जाणार हे जे शिक्षण आहे तर मला वाटतं हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज सुद्धा या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या तत्वानुसार हे चालतंय. कारण एकूण जर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षण क्रांतीचा विचार केला तर त्यांनी ज्या समाजासाठी अहोरात्र काम केलं त्या अस्पृश्य समाजाकडे शिक्षणामुळे झालेल्या क्रांतीचा, मी आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलो, शिक्षणामुळे झालेल्या क्रांतीचा जर विचार केला तर मी जातीवरच बोलायचं झालं तर आज महार समाजातील, बौद्ध समाजातील 90% घरामध्ये शिक्षणाची ही गंगा पोचलेली आहे. याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. या समाजामध्ये आपण जर पाहिले 1956च्या मागे पुढे बाबासाहेब जेव्हा धर्म शिकवतात तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये दारिद्र्य होतं, अंधश्रद्धा होती, अंगात येणाऱ्या ज्या बाया आहेत, भोळेपणा करणाऱ्या बाया आहेत, समाजाला लुबाडणारी जी माणसं, गंडा दोरा घालून लुबाडणारी माणसं होती. महार समाजातील अंगात येणाऱ्या बायकांची संख्या ही आता समूळ नष्ट झाली. पोतराज ही जी प्रथा आहे ही शिक्षणानं घडलेली क्रांती आहे, लक्षात घ्या. पोतराज ही जी प्रथा आहे, महाराचा पोतराज, बुद्धाचा पोतराज मी म्हणणार नाही, लक्षात घ्या, ते धाडस आपल्याला करता येणार नाही. महाराचा पोतराज आज या व्यवस्थेमधून समूळ नष्ट झालाय. ही शिक्षण क्रांती आहे, ही धम्म क्रांती आहे. महाराचा पोतराज आज आपल्याला बघायला मिळत नाही, कारण बाबासाहेबांनी दिलेली शिक्षण क्रांती आम्ही स्वीकारली, त्यांनी दिलेल्या धम्म क्रांती आम्ही स्वीकारली, म्हणून हे सगळं या समाजामध्ये झालेलं आहे. म्हणजे आमच्या समाजामधील या ज्या अनिष्ट प्रथा होत्या ह्या जवळपास नष्ट झालेल्या आहेत. आरक्षण आणि धम्म या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. धम्मामुळे, कारण या बौद्ध समाजाने आरक्षणासोबत धम्मही स्वीकारलंय आणि ज्यांच्याकडे शिक्षण आहे तोच धम्माकडे वळतो, लक्षात घ्या. ज्यांच्याकडे शिक्षण आहे तोच प्रगतीकडे वळतो. धम्माचं दुसरं नाव आहे बदल. आणि म्हणून या समाजामधला पोतराज समूळ नष्ट झाला. अंधश्रद्धा
70% नष्ट झाल्यात. 90% येथील भोळेपणा करणाऱ्या बायकांच्या अंगात येणारं कमी झालंय. म्हणजे सगळ्याच गोष्टीवर बोलायचं झालं तर या समाजामध्ये शिक्षण क्रांती झाली आहे. समाजामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये उभा राहिलेला सुटाबुटातला अगदी टॉपटिप माणूस जर कोणता असेल, आपण जर पाहिला तर तो आंबेडकरवादी आहे हे आपल्याला दिसतं. ही खऱ्या अर्थानं शिक्षण क्रांती आहे. मला या ठिकाणी विधी असेल आमच्या विधिताई असतील, मयूर भैया असेल, तुम्ही मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. जर अनेक दुसरे मुद्दे बाबासाहेबांचं शैक्षणिक म्हणजे राष्ट्रीय जागतिक स्तरावरचं शैक्षणिक धोरण जर मी म्हणजे सुरू केलं असतं तर मला वेळ पुरला नसता. म्हणून मी 5 मिनिटांमध्ये हा सगळा सारांश सांगितला. तुम्ही मला संधी दिलात. आपणा सर्वांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. आपण आपल्या संबोधनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातली शिक्षण क्रांती आमच्या समोर व्यापकरित्या मांडली. आणि मला असं वाटतं सर आपल्या संबोधनातून की शिक्षणप्रेमी बाबासाहेबांच्या शिक्षणाविषयक ध्येय आणि धोरणांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील आपण असायला हवं. हा आंबेडकरी चळवळीचा आणि भारतीय शिक्षण व्यवस्थेचा ध्यास असायला पाहिजे. आपण आपला अमूल्य वेळ आम्हास दिला त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आणि सर्व प्रेक्षकांचेही मनापासून आभार. धन्यवाद सर. धन्यवाद.